नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा इंटर सायन्समध्ये आपलं स्वागत. आज आपण लेन्सेसचा पुढचा भाग, ह्युमन आय आणि त्याचं वर्किंग शिकणार आहोत. अगदी सुरुवातीला ऑब्झर्व अँड डिस्कस. आपल्या शाळेमध्ये डोळ्याचं मॉडेल असतं. आता ते 3 डायमेन्शनली जे मॉडेल आहे ते थोडंसं आपण हाताळलेलं बरं राहील. पण पुस्तकामध्ये ही जी डायग्राम आहे, हे जे लेबलिंग आहे, निरनिराळे शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याचे पार्ट्स जे आहे, हे सगळं आपल्याला आता पुढच्या भागामध्ये शिकायचं आहे. तर तुम्ही अर्थातच आपल्या पुस्तकामधून आणि जमल्यास 3D याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. शक्य नाही झाला तर यूट्यूबवर एखादा 3D डोळ्याची जे व्हिडिओ आहे तो बघा. तर आपण असं जे डोळा आहे हे वर्क कसं करतं आणि त्याच्यामध्ये काय काय असतं, तर द मेन पार्ट्स ऑफ द आईज आर कोर्निया, आयरिस, प्युपिल, आय लेन्स, रेटिना, ऑप्टिक नर्व्स. तर आपल्या अभ्यासामध्ये हे जे शब्द आहेत याचा आपण उहापोह करणार आहोत. There is a very thin transparent cover membrane on the human eye. तर आपला डोळा जर घेतला तर हे आतमधला भाग आहे, डोळ्याच्या आतमध्ये जो भाग आहे याच्यावर थीन लेअर असतं, ट्रान्सपरंट असतं. आता आपण त्याचा क्रॉस सेक्शन, म्हणजे हा जो डोळा आतमधला आहे आणि हा डोळा आतमधला आहे त्याचा क्रॉस सेक्शन घेतला. तर इथं हा जो भाग दिसतोय आपल्याला, हा थीन मेंबर, दिस इज कॉल्ड कोर्निया. बाहेरचा जो भाग आहे हा ट्रान्सपरंट, याला आपण कोर्निया असं म्हणतो. लाईट एंटर द आय थ्रू कोर्निया. या कोर्नियाचं काम काय, तर आतमध्ये लाईट एंटर करू दे. आता हा जो भाग आहे हा कोर्नियानं आपण दाखवतो. तर लाईट या मधूनच रिफ्रॅक्ट होतो. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय. म्हणजे कोर्नियाचं काम लाईटची एंट्री. ॲट द आउटर सरफेस ऑफ कोर्निया, म्हणजे पहिलं जे लाईटचं रिफ्रॅक्शन होईल ते कोर्निया थ्रू होईल. इट्स फंक्शन इज टू रिफ्रॅक्ट लाईट रेज ऑन टू द आय लेन्स. सगळा लाईट जमा करणं आणि त्याला कुठं पाठवणं, डोळ्याच्या आतमध्ये जो लेन्स आहे त्या लेन्सवर पाठवणं, म्हणजे रिफ्रॅक्ट करून डोळ्यावर एकत्र करून पाठवणं, हे कोर्नियाचं काम. देर इज अ डार्क फ्लशी स्क्रीन बिहाइंड द कोर्निया. आता थोडंसं कन्फ्युजन, म्हणजे हा जो आहे हा भाग मी बाहेर काढला, हा कोर्निया झाला, याच्यावरचं जे ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे वरचं. आता त्याच्यामध्ये हा जो कलर ब्लू पार्ट दिसतो आहे, आणि अर्थात हा ब्लू पार्ट इथं मी ग्रे केलेला आहे, हा ग्रे पार्ट, दिस इज अ आयरिस. आता हे जे आयरिस आहे इथं, हे समोरून पाहिलं इथं क्रॉस सेक्शन मधून असंच नाही दिसणार, तर हा जो ग्रे पार्ट इथं मी दाखवलेला आहे दॅट इज अ आयरिस. कारण तुम्ही एक रिंग घ्या आणि ती रिंग उभी कापा, तुम्हाला त्याचे दोन पार्ट दिसतील. दिस इज अ आयरिस. कन्फ्युज व्हायचं काही कारण नाही. आयरिस कंट्रोल द साइज ऑफ द प्युपिल. आता इथे एक शब्द दिलेला आहे की हा जो आयरिस आहे याचं काम म्हणजे प्युपिल आतमध्ये. आता प्युपिल म्हणजे काय, तर बाहुली ज्याला म्हणतो आपण, हा जो काळा भाग आहे या काळ्या भागाचं साईज कंट्रोल करायचं काम आपल्याला हा आयरिस करतो.
आता ते कसं, त्याच्या आधी आपण हे जे आयरिस आहे, द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट. अनेक म्हणजे प्रांत वाईज, राष्ट्र वाईज आपण पाहतो निळ्या डोळ्याचे लोक, आपण इकडे भारतीय आपण काळे किंवा म्हणजे ब्राऊन, आणि वेगवेगळे कलर या चे आयरिसचे येतात फॉर डिफरंट पीपल. हे आता तुम्हाला माहित आहे. देर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर. आता आयरिसची ओळख झाली. आता हे रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे हा जो काळा भाग आहे, हा जो प्युपिल म्हटलं त्याचा, हा जो प्युपिल आहे तर त्याचा तो भाग ऍट द सेंटर ऑफ आयरिस, चेंजिंग डायमीटर म्हटलेलं आहे. कारण आताच आपण पाहिलं की हा जो आयरिस आहे हा प्युपिलची साईज चेंज करतो, म्हणजे याचा अर्थ याचा डायमीटर चेंज होतो. दिस इज अ आयरिस. आणि हे जे काळा भाग मध्ये सेंटर काळा भाग दिसतो आहे, विच इज कॉल्ड प्युपिल, बाहुली ज्याला आपण म्हणतो. द प्युपिल कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. आता हा जो काळा भाग दिसतो इथं, हा जो भाग इथं दिसतो आहे, दॅट कंट्रोल द लाईट एंटरिंग द आय. आता काय महत्व आहे, तर सगळा जो लाईट आहे तो लाईट कॉर्नियावर पडला, नंतर तो या आयरिस वर पडेल, आयरिस मधून तो आतमध्ये जाणार नाही, लक्षात घ्या. आता आयरिस वर पडणारा जो लाईट आहे तो रिफ्लेक्ट होतो, आणि तिथं जे पिगमेंट्स असतात, या पिगमेंट्सच्या लाईट रिफ्लेक्ट केल्यामुळं आपले जे डोळ्याला कलर येतो तो मग निळा येईल, काळा येईल, ब्राऊन येईल वगैरे. तर इथं इथं लाईट रिफ्लेक्ट होतो या आयरिस वर पडल्यामुळं. पण काही लाईट मात्र या प्युपिल वर पडेल, आणि तिथून तो मात्र या आतमध्ये जो भाग दाखवलेला आहे याच्यावर, म्हणजे लेन्सवर जाईल. हा जो काळा भाग याच्या आधी बघितला आपण, त्याच्यातून मात्र लाईट आतमध्ये जाईल, इथून जाणार नाही, या आयरिस मधून तो जाणार नाही. हाऊ पीपल कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय, हे पाहण्यासारखा. हा नॉर्मल डोळा घेऊ आपण, हिरवट रंगाचा मी दाखवलेला. आता हा जो आयरिस आहे हा बाहेरचा, आणि आतमधला मग मोठा याच्यात दाखवलं प्युपिल, काळा बाहुली ज्याला म्हणतो, हे चेंजिंग डायमीटर आहे. याच्यातून आतमध्ये लाईट जाणार. इफ द लाईट फॉल ऑन द आय इज टू ब्राईट. आता हे सिच्युएशन कधी होईल, हे सिच्युएशन कधी होईल, तर दिवसाच्या वेळी जेव्हा जास्त लाईट राहतो तेव्हा ब्राईट लाईट राहील, प्युपिल कॉन्ट्रॅक्ट. आता बघा की जास्त लाईट जर आतमध्ये गेला तर आतमध्ये काय होईल की जास्त लाईट गेल्यामुळं आतमध्ये इजा संभवू शकते, म्हणजे लाईट कमी गेला पाहिजे. म्हणून हा जो आयरिस आहे हा हेल्प करतो की बाबा तू आता आपला डायमीटर कमी कर, लाईट जास्त आतमध्ये जाऊ नको. तर हा काय होतो, कमी होऊन जाईल ब्राईट लाईटमुळे, त्याच्यामुळे कमी लाईट जाईल आणि योग्य ती इमेज तयार होईल. वाईल इफ द लाईट इज डिम. आता ही सिच्युएशन कधी होईल, संध्याकाळी, रात्रीच्या वेळी. आणि मग लाईट कमी पडल्यामुळं आता हा जो आयरिस आहे बाजूचा, हा काय करेल की आता लाईट जास्त गेला पाहिजे, इमेज तयार झाली पाहिजे, मग तो या प्युपिलची साईज मोठी करेल, त्याचं डायमीटर मोठं करेल. त्याच्यामुळं हा जो प्युपिल आहे हा मोठा होईल, आणि आपल्याला जास्त लाईट मिळून आपल्याला अंधारातही इमेज मिळू शकते. आता याचं साधं तुम्ही जर प्रॅक्टिकलच जर करायचं असेल तर काय करायचं, छोटासा एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही सुद्धा घरी करू शकता. बघा, रूम मध्ये जायचं, रूम मध्ये लाईट बंद करून टाकायची, थोडासा अंधुकसा लाईट राहील, आरशासमोर उभं राहायचं, आणि आपले जे बाहुली आहे ज्याला आपण प्युपल म्हणून राहिलो त्याचा आकार पाहायचा. तुम्हाला असं दिसेल की ते
थोडासा डिम लाईट असेल तर तो मोठा झालेला असेल. आता हे लक्षात येणार नाही. मग काय करायचं, बटन दाबून द्यायचं लाईटचं, आणि मग ती जी बाहुली आहे आतमधली मधातली सेंटरची, तिचा आकार पहा. तुम्हालाच कळेल की हा छोटा मोठा होऊ शकतो. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करून पाहू शकता. पुढं, ऑन द सरफेस ऑफ द आयरिस देर इज अ बल्क ऑफ ट्रान्सपरंट लेअर. आता हा जो इथं ट्रान्सपरंट लेअर दिसतो, तर हा भाग आहे आपला, मी या बाजूने दाखवला, तर कोर्निया या बाजूने आलं, आयरिस आणि हा प्युपिल. देर इज अ डबली कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. हा जो आहे हा काही काचेचा नसतो. हा आपल्या डोळ्याचं जे मटेरियल आहे फ्लेक्झिबल आहे, हे लक्षात घ्या. फ्लेक्झिबल आहे, आणि या लेन्सचा असा, म्हणजे लेन्स म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल काचेचा असतो का, नाही. तर आपल्या बॉडीच्या मटेरियल पासून तर तो काही अभ्यास नाही, पण तो फ्लेक्झिबल असतो. जस्ट बिहाइंड द प्युपिल. The lens provides small adjustment of the focal length to focus the image. आता सांगितलं की तो फ्लेक्झिबल असतो, म्हणजे तो थिन होऊ शकतो, पातळ होऊ शकतो. आणि तुम्हाला माहित आहे की लेन्स जर पातळ झाला तर काय होतं, त्याची फोकल लेंथ इन्क्रीज होते. याच्या आधी बघितलं आपण, थिकर होतो बल्ब, त्याच्यामुळं थिकर झाल्यामुळं फोकल लेंथ कमी होते. आता हे का होते, विनाकारण होते का, पर्पज आहे. द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स इज चेंज बाय ऍक्शन ऑफ सिलरी मसल्स. आता याला जे सिलरी मसल्स लागलेले असतात, हे एक तर रिलॅक्स होतात किंवा स्ट्रेच होतात. त्याच्यामुळं हे जे दोन पोझिशन दाखवल्या या होऊ शकतात, म्हणजे ताणल्या जातात किंवा रिलॅक्स केल्या जातात. त्या प्रकारे या लेन्सचा आकार हा कमी जास्त होतो, म्हणजे फोकल लेंथ ही कमी जास्त होते असते. द लेन्स क्रिएट रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट. आता फोकल लेंथ कमी जास्त करण्याचा पर्पज काय आहे, की जो काही ऑब्जेक्ट तुम्ही पाहताय, मग तो जवळ असो की लांब असो, त्याची रिअल अँड इन्व्हर्टेड, म्हणजे हे इथं स्क्रीन दाखवलेला आहे हिरवट, यावर याची इन्व्हर्ट दाखवलेली आहे, उलट दाखवलेली आहे. म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये हे लक्षात ठेवा की आतमध्ये उलट प्रतिमा तयार होते, इमेज तयार होते. आणि रिअल, कारण ती पडद्यावर मिळते. ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. द स्क्रीन इज मेड ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल. आता ही जी स्क्रीन आहे, म्हणजे पिंकिश रंगाने मी दाखवलेली आहे, हे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स राहतात त्याच्यामध्ये, अँड इज कॉल्ड अ रेटिना. म्हणजे हे लक्षात घ्या की कोणत्याही ऑब्जेक्टची इमेज आपल्या रेटिन्यावर, डोळ्याच्या आतमध्ये तयार होते. आता हे जरी भाग असले तरी तुम्हाला इथं मी थोडस सांगतो की हा जो भाग आहे, हा याचा काही अभ्यास नाही आहे, पण वॉटरी फ्लुइड असतं हे लक्षात घ्या. आणि आतमध्ये सुद्धा डोळा भरलेला असतो, म्हणजे याच्यामध्ये जेली लाईक सबस्टन्स, म्हणजे ज्याच्यातून लाईट जाईल अशा प्रकारचं जेली सबस्टन्स आतमध्ये असतो. आता याचं काम काय, जर याच्यात कधी पोकळ राहिला असता तर डोळा जागेवर राहिला असता का, नाही. म्हणजे सपोर्ट आपल्या डोळ्याला आतमधून असला पाहिजे. फुग्याच्या आतमध्ये पाणी भरतो, त्या प्रकारे या डोळ्याच्या आतमध्ये हा जेली पदार्थ राहतो, इथं वॉटरी लिक्विड राहतं, याच्यातून हे जातं. आता ही जास्तीची माहिती. दिस सेल गेट एक्साइटेड when light fall on them, known as rod and cones. आता ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये जो मी तुम्हाला स्क्रीन सांगितला की ज्याच्यावर इमेज तयार होते, त्याला आपण काय करू, व्ह्युलाइज करू, मोठं करू. तर आतमध्ये हे जे सेल्स आहेत, हे सगळे सेल्स आहेत ज्यांना आपण रॉड सेल्स आणि
कोन सेल्स असं म्हणतो. आता याचा सुद्धा शेवटी थोडासा आपल्याला म्हणजे संबंध येणार आहे, तेव्हा त्याचा बद्दल डिटेल आपण माहिती घेऊ. तर सध्या लाईट सेन्सिटिव्ह सेल आपण म्हणू त्याला, फोटो रिसेप्टर सेल, आणि म्हणजे आणि ते अटॅच असतात इथं ऑप्टिकल नर्व्स फायबर, म्हणजे इथून हे जे ऑप्टिकल नर्व्स आहेत ह्या नंतर त्या मुख्य याला लागलाय, म्हणजे पूर्ण याचं हे इथून निघालेलं असते. म्हणजे आता जेव्हा लाईट जातो तेव्हा हे जे सेल्स आहेत हे म्हणजे याच्यावर एक्साइट होतात, आणि मग एक्साइट झाल्यानंतर ते सिग्नल तयार होतात तिथे, म्हणजे इमेजचे जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल्स तयार होतात, आणि हे या ऑप्टिकल नर्व्स मधून छोट्या छोट्या हे वाहल्या जातात. आता हे कुठं जातात? अँड जनरेट द इलेक्ट्रिक सिग्नल्स. These signals are transferred to the brain through optic nerve. आता हे सगळे कुठे इमेज तयार होईल, हे सगळे सिग्नल कुठे जातात? आपल्या ब्रेन मध्ये जातात. आता ब्रेन काय करतो? लेटर द ब्रेन अनालाइज दिस सिग्नल, आणि मग मेंदू ठरवतो की बाबा अशी सिग्नल आहे आलेले आहेत, आणि मग त्याचे कोणती इमेज आहे त्याचं ज्ञान आपल्याला मेंदू करून देतो. मग आपल्याला ती जी वस्तू आहे ती आपल्याला दिसायला लागते, अँड कन्वर्ट देम इन सच वे दॅट वी परस्यू द ऑब्जेक्ट ॲज दे ॲक्च्युअली आर. म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला मेंदू करून देतो, आणि मग आपल्याला दिसायला लागतं. While seeing object at large infinite distance, समजा चंद्रासारखा आहे, सूर्यासारखा आहे, लांबचं जर दृश्य असेल तर लेन्स बिकम फ्लॅट. बघा आता फोकल लेंथ कशासाठी चेंज करायची आहे ते आता आपल्याला इथं लक्षात येईल. समजा लांबची वस्तू बघायची आहे, तर काय झालं इथं, हा जो लेन्स आहे आपला हा फ्लॅट होतो, म्हणजे थिन होतो, पातळ होतो. आता हे पातळ झाल्यामुळं काय होतं की लांबवरून येणारे जे किरण आहेत त्याची जी फोकल लेंथ आहे ती वाढते, आणि इमेज रेटिनावर तयार होते, अँड फोकल लेंथ इन्क्रीजेस. ठीक आहे. वाईल सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट, आता जर तुम्ही जवळचा ऑब्जेक्ट पाहत असाल, आता जवळच्या पासून येणारे रेस तर काही पॅरलल राहणार नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे कसे राहतील, एका पॉइंट पासून आल्यासारखं भास होईल. आणि अशा वेळी हा जो लेन्स आहे हा म्हणजे मोर राऊंडेड होऊन जाईल, म्हणजे बलगी असा फुगून जाईल, आणि मग फोकल लेंथ काय होईल, कमी होईल, आणि कमी झाल्यामुळं काय होईल, तुम्हाला ते जे जवळची वस्तू आहे ती पाहायला लागेल, अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस. दिस वे वी कॅन सी ऑब्जेक्ट क्लिअरली. आता पुन्हा एक वेळा आपण रिवाइज करून घेऊ. म्हणजे लांबसाठी लेन्स थिन होतो, म्हणजे डिस्टिंग ऑब्जेक्ट साठी, आणि जवळच्या साठी थिकर होतो, आणि मग आपल्याला ही वस्तू लांबची असो की जवळची असो आपला डोळा पाहायला लागतो. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ. आता हे नॅचरल आहे, म्हणजे लांबची वस्तू पाहतो आपण, जवळची वस्तू पाहतो, आणि मग फोकल लेंथ ऍडजस्ट होते, इमेज दिसत राहते, याच्यात आपल्याला काही वेगळं नाही वाटत. तर ही जी कॅपॅसिटी आहे लेन्सची टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड, सगळ्यांना सारखी नाही आहे याचा अर्थ. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की सगळ्यांना सारखंच दिसत नाही, तुम्हालाही माहित आहे. ॲज पर नीड, आता नीड कशी असते, म्हणजे थिन होते, फ्लॅट होते, फोकल लेंथ इन्क्रीज होते डिस्टिंग ऑब्जेक्ट साठी, आणि मोर राऊंडेड होते क्लोज ऑब्जेक्ट साठी, फोकल लेंथ डिक्रीजेस. तर ही जी कॅपॅसिटी आहे हिला म्हणतात पॉवर ऑफ अकोमोडेशन. व्हॉट इज पॉवर ऑफ अकोमोडेशन? टू चेंज द फोकल लेंथ. कशासाठी चेंज करायची? लांबचं आणि जवळचं ऑब्जेक्ट दिसण्यासाठी जे फोकल लेंथ चेंज करावं लागते, ती जी ॲबिलिटी असते, कॅपॅसिटी असते, त्या लेन्स पाशी तिला आपण पॉवर ऑफ अकोमोडेशन असं म्हणतो. Although the elastic length can change its focal length to increase or decrease it.
म्हणजे हा जो लेन्स आहे हा इलेस्टिक आहे आणि याची फोकल लेंथ कमी जास्त होत राहते. आता पुन्हा आपण लक्षात घेऊ लॉंग फोकल लेंथ फॉर डिस्टन्स ऑब्जेक्ट आणि शॉर्ट फोकल लेंथ हे जवळच्या ऑब्जेक्ट साठी. इट कॅनॉट डू सो बियॉन्ड ए लिमिट. पण आता हे ठीक आहे का भाऊ कमी जास्त होईल, पण कोणत्याही गोष्टीला कुठं मर्यादा आहे है ना. मग एका मर्यादेपर्यंतच ती वाढू शकते फोकल लेंथ किंवा कमी होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टन्स व्हिजन म्हणजे काय. आता तुम्हाला सांगितलं की बाबा लिमिट आहे. आता एखादी वस्तू जर आपण जवळ धरून पाहिली कशी ते बघा. द मिनिमम डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर ए नॉर्मल आय. हा एक नॉर्मल आय आहे आणि आपण काय केलं की एक वस्तू घेतली आणि आपण सहज ती वस्तू बघितली, ती जवळची वस्तू आहे. आपल्याला क्लिअरली म्हणजे डोळ्यावर त्रास न जाता कोणत्या अंतरावर ती क्लिअर दिसते. at which it is clearly visible without stress on the eye is called a minimum distance of distant vision. म्हणजे डोळ्यावर कुठलाही त्रास न देता जवळची वस्तू आपल्याला सुस्पष्ट दिसते. तर ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन असं म्हणतो. द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड द नियर पॉइंट ऑफ द आय. आता असं जे अंतर आहे ज्या अंतरावर आपल्याला कुठलाही त्रास, जवळचं अंतर कुठलाही त्रास नव्हता आपण वस्तू पाहू शकतो, त्याला नियर पॉइंट ऑफ द आय असं म्हणतो. आता नियर पॉइंट म्हटलं म्हणजे आपल्याला ती वस्तू दिसणार आहे आणि डोळ्यावर कुठलंही स्ट्रेस पडणार नाही. दिस इज अ नियर पॉइंट. फॉर ए नॉर्मल आय द नियर पॉइंट इज ॲट 25 सेंटीमीटर. आता हे लक्षात ठेवा रिकाम्या जागासाठी. नियर पॉइंट हा किती असतो. अर्थातच नियर पॉइंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. दोन्ही सारखेच किती 25 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं रिकाम्या जागेसाठी. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टन्स विजन इज 25 सेंटीमीटर. द फार्थेस्ट डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट. आता बघा, आता जवळची गोष्ट केली आपण, लांबवर आपण पाहतो. फॉर ए ह्युमन आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल. आता आपण समोर पाहिलं म्हणजे 25 सेंटीमीटर नंतर कुठेही पहा, सूर्यापर्यंत पहा, आकाशाकडे पहा, तुम्हाला जर क्लिअर दिसत असेल ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल म्हणजे 25 सेंटीमीटर नंतर पासून तर इन्फायनाइट पर्यंत जिथपर्यंत तुम्ही पाहू शकता तोपर्यंत विदाउट स्ट्रेस ऑन द आय. आता चंद्र आपल्याला दिसेल, त्याचे बारकावे नाही दिसणार, परंतु चंद्र हा दिसायला नाही, बरोबर. तर तो स्पष्ट दिसला इन्फायनाइट अंतरावरचा, तो सुद्धा आपला स्पष्ट दिसतो. इज कॉल्ड द फार्टेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. जसं जवळचं आहे तसं लांबचं सुद्धा. द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे फार पॉइंटची ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड अ फार पॉइंट ऑफ द आय. नियर पॉइंट म्हणजे जवळची वस्तू जी 25 सेंटीमीटर वर आहे, डोळ्यावर कुठला त्रास नाही, आपण पाहू शकतो. पण 25 नंतर इन्फायनाइट पर्यंत कुठलीही वस्तू जी आपण क्लिअरली पाहू शकतो ती फार पॉइंटवर असते, त्याला फार पॉइंट असं म्हणतात. म्हणजे ते इथंच असेल तिथं असेल असं नाही सांगत, ठीक आहे, जिथं आपल्याला दिसेल. फॉर अ नॉर्मल ह्युमन आहे द फार पॉइंट इज ॲट इन्फिनिटी म्हटलं म्हणजे 25 सेंटीमीटर नंतर. तर आपण इथं लक्षात घ्या, समजा बिल्डिंग दिसून राहिली, हा फार पॉइंट असू शकतो. विदाउट स्ट्रेस जर आपल्याला बिल्डिंग दिसून राहिली किंवा जर गाय जवळ आहे ही आपल्याला क्लिअरली दिसून राहिली जवळची, अतिशय जवळ, तर त्याला नियर पॉइंट असं आपण म्हणतो.
डू यू नो द आयबॉल इज अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल. आता पुन्हा डोळा जो आतमधला आहे हा स्पियर आहे है ना, अँड इट हॅज अ डायमीटर ऑफ अबाउट 2.4 सेंटीमीटर. रेडियस नाही, डायमीटर पूर्ण इथून इथपर्यंत हे किती आहे, 2.4 सेंटीमीटर. द वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन आय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. प्रश्नच नाही आहेत, आपण पाहू शकतो. फार महत्वाची क्रिया आहे. द लेन्स कॅन चेंज इट्स फोकल. तुम्हाला हे माहित आहे, जवळच्या वस्तूसाठी आणि लांबच्या वस्तूसाठी त्याची फोकल लेंथ ही बदलली पाहिजे, त्याशिवाय ते दिसणार नाही आपल्याला वस्तू. टू ऍडजस्ट अँड सी द ऑब्जेक्ट ॲट डिफरंट डिस्टन्सेस. फोकल लेंथ आपण चेंज करतो. इन अ रिलॅक्स स्टेट. आता रिलॅक्स स्टेट घ्या. द फोकल लेंथ ऑफ हेल्दी आय इज 2 सेंटीमीटर. रिलॅक्स पोझिशन आहे. तर हे जे मसल्स आहेत इथं हे लाल यानं दाखवले आहे, हे हेल्प करतात याला स्ट्रेचिंग करायला किंवा नॉर्मल करायला. सिलरी मसल्स म्हणतो आपण. तर रिलॅक्स स्टेट मध्ये जर डोळा असेल, नॉर्मली असेल, तर फोकल लेंथ किती असेल, 2 सेंटीमीटर. हे इथं लक्षात घ्या, ही पहिली फोकल लेंथ आणि दुसरी फोकल लेंथ जी आहे, अर्थातच इमेज तयार होणार आहे लांबवरच्या वस्तूची, म्हणजे इथं ती तयार होईल रेटिनावर. द अदर फोकस ऑफ द आय इज ऑन द रेटिना. अशा प्रकारे आपण कसं पाहतो, फार पॉइंट म्हणजे काय, नंतर नियर पॉइंट म्हणजे काय, लेन्सेसचे फोकल लेंथ कमी जास्त का होते, त्याला कोण मदत करते, जे कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण पाहाल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये डोळ्याचे जे दोष आहेत तर त्याबद्दल आपण बोलू. तोपर्यंत आपण थांबतो आहे.